सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। ते अवघेची आधी मारिले, एकटा लखुमिया होता, परंतु एकट्या लखुमियाने सर्व चोरांना मारून टाकलं। हे चोर येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रासदायक ठरायचे आणि लखुमियाने सर्वच चोरांना मारून टाकलं। एवढा पराक्रमी लखुमिया होता। मग तोही पडिला आणि मग सर्वांना मारून मग शेवटी तो पडला, म्हणजे लखुमिया मेला, रणांगणी पडला त्या। दंडवत प्रणाम। जय श्रीकृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 3 ते 4 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे जीव आपुले मात्रा गमन न देखे निरूपण, ज्यामध्ये स्वामी महादायसांना सांगतात की हा जो जीव आहे तो स्वतःचं मात्रागमन नाही पाहत, परंतु पुढीलाचं वेश्यागमन पाहतो। आता हे मात्रागमन म्हणजे काय नेमकं हे तुम्हाला आज सविस्तरपणे समजणार आहे। दुसरं चरित्र आहे आजच्या ज्ञान सत्रातील माता पिता श्राद्धानुवादू। श्राद्धाविषयी स्वामी निरूपण करतात महादायसांना। तिसरी लीळा आहे गुजरिया भाका गुजरेसी गोष्टी करणे। तिसऱ्या चरित्रामध्ये आपण पाहणार आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एका गुजराला गुजर भाषेमध्ये संवाद करतात। आजच्या या ज्ञान सत्रातील चौथी आणि शेवटची लीळा आहे लखुबाईसा लखुमिया विरू कथन। तर असे 4 चरित्र आपण आजच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत। हे 4ही चरित्र स्वामींचे तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, गीतेमध्ये कुणाकुणाचे बोलणे आलेले आहे। या प्रश्नाचं उत्तर काय, कोण कोण बोललेलं आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये, हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। प्रश्नाचं नेमकं बरोबर उत्तर काय। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या YouTube चॅनलमध्ये। आजच्या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 462। जीव आपुले मात्रा गमन न देखे निरूपण। स्वामी मात्रा गमनाविषयी निरूपण करतात। गणपती मढी अवस्थान। स्वामींचं अवस्थान गणपत मठामध्ये होतं। गणपत मठ कुठे आहे मी कालच सांगितलेलं आहे, पैठण येथे गणपत मठ आहे, म्हणजे आजचं ही चरित्र पैठण येथीलच आहे। महादायसी पोचले। महादायसा विचारतात, जी जी हे रावस गावीचे भगवे अवघेची अनाचार करीती। महादायसा म्हणतात, जी जी हे जे रावस गाव आहे, या रावस गावच्या ठिकाणी असणारे भगवे म्हणजेच संन्यासी, ज्यांनी भगवे वस्त्र धारण केले त्याला भगवे म्हणायचे। अवघेची अनाचार करीती, आचार तर काही चांगला करत नाहीत, परंतु अनाचारच जास्त करतात असं महादायसा म्हणतात। कहुणी सुरापान करीती, कोणी संन्यासी मद्य पितात, सुरापान करतात। कहुणी मांस खाती, कोणी मांस खातात। कहुणी वेश्यागमन करीती, काही संन्यासी जे आहेत भगवे जे आहेत ते वेश्यागमनही करतात। कहुणी माया बहिणी ऐसे म्हणून बाईलासी व्यभिचरिती, आणि कोण्या बाईला आई बहीण म्हणतात आणि मग शेवटी तिच्यासोबतच व्यभिचार करतात, असेही काही आहेत। ऐसे आपण करीती, असं स्वतःच त्यांचं आचरण आहे, एकदम अनाचाराचं आचरण आहे, अनाचार करतात ते। आणि आमुते म्हणती जे येही मासोपवास सांडिले, आणि आम्हाला काय म्हणतात तेच संन्यासी की तुम्ही मासोपवास सांडिले, तुम्ही मासोपवास सोडून दिले करणं, असं हेच भगवे आम्हाला म्हणतात, हेच संन्यासी आम्हाला म्हणतात। देव ब्राह्मण वर्जिले तीर्थ तपोवने नाही ऐसे विचित्र नव्हती ही भगती। काय काय म्हणतात, एवढ्यावरच थांबतात का, तर ते संन्यासी आम्हाला असे म्हणतात, काय तुम्ही देवाला सोडलं, ब्राह्मणांना सोडलं, त्यांचं तुम्ही वर्ज्य केलेलं आहे, आणि तीर्थ तपोवने नाही, तीर्थाच्या ठिकाणी जात नाही तुम्ही, तपोवनामध्ये जात नाही, असे ते भगवे आम्हाला म्हणतात। ऐसे विचित्र नव्हती ही भक्ती, जे दोष आहेत ते नसते दोष आमच्या ठिकाणी लावतात, नसते आरोप आमच्यावर करतात। ऐसे विचित्री नव्हती ही भक्ती, म्हणजे असं विचित्र प्रकारे बोलतात। नव्हती ही भक्ती म्हणजे जे आम्ही काही केलं नाही त्या संदर्भातही आम्हाला बोलतात, नसते आरोप आमच्यावर लावतात, असं महादायसा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सांगत आहेत। हे ऐसे काईजी, महादायसा म्हणतात हे असं का बरं, असे हे लोक का वागतात। सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात, बाई पोरू जीव आपुले मात्रा गमन न देखे।
स्वामी म्हणतात बाई, हे पोरजू म्हणजे ते जे संन्यासी आहेत ना, त्या कॅटेगरीचे जे जीव आहेत ते आपले मात्रागमन न देखे. मात्रा म्हणजे काय, तर इथे आईला मात्रा म्हटलेलं आहे. मात्रागमन म्हणजे जसं सुरुवातीला महादायसांनी म्हटलेलं आहे की माय बहीण म्हणतात आणि तिच्याशी व्यभिचार करतात. तर स्वामी इथे तेच म्हणत आहेत की जे मात्रा आहे म्हणजेच मातृतुल्य ज्या काही स्त्रिया आहेत, भगिनीतुल्य ज्या काही स्त्रिया आहेत, त्यांच्यासोबत आई बहीण म्हणतात हे लोक आणि शेवटी व्यभिचार करतात. तर असं हे मात्रागमन. मात्रागमनाचा अर्थ लक्षात आला का, की मातृतुल्य आणि भगिनीतुल्य ज्या मातृशक्ती आहेत त्यांच्याशी व्यभिचार करणे त्याला मात्रागमन असं बोलतात. अशांशी व्यभिचार करणारे ते मात्रागमनीय आहेत. आणि असे मात्रागमन करणारे जे जीव आहेत ते स्वतःचं मात्रागमन नाही पाहत. परिपुढीलाचे वेश्यागमन देखे, परंतु लोकांचं वेश्यागमन त्यांना दिसते. जशी एक मराठीमध्ये म्हण आहे, आपण सर्वजण बोलतच असतो, स्वतःचं मुसळ दिसत नाही आणि दुसऱ्याचं कुसळ दिसते म्हणतात. आपलं ठेवायचं झाकून, लोकांचं पाहायचं वाकून, अशी गोष्ट आहे. स्वामींना हेच म्हणायचं आहे. सरळ सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगितलं की नेमकं देवाला काय बोलायचं आहे. हे जीव असे विचित्र आहेत म्हणून देवाने हे असं इथे उदाहरण दिलेलं आहे. आता हे असे उदाहरणं जास्त कुठे आढळतात आपल्याला? आपल्या भारताची सनातन संस्कृती जर आपण पाहिली तर अशा या उदात्त संस्कृतीमध्ये आपल्याला एवढे उदात्त विचार असणारे लोक दिसतात, एवढे सदाचारी, एवढे सुशील असे आपल्याला व्यक्तिमत्व दिसतात अर्जुनासारखे. ज्या अर्जुनाने त्या विराट राजाच्या मुलीला उत्तरेला नृत्यकला शिकवली, नाचायचं शिकवलं, त्याच उत्तरेसोबत त्या उत्तरेचा वडील अर्जुनाचा विवाह लावत होता. ज्यावेळेस त्या विराट राजाला समजलं की हा जो बृहन्नडा आहे हा दुसरा कोणी नसून अर्जुन आहे, तर तो विराट राजा म्हणतो, माझ्या मुलीला जर तुमच्यासारखा वर मिळाला, पती मिळाला, तर यापेक्षा मोठं भाग्य काय असणार आहे माझं, आणि माझ्या मुलीचं तरी काय मोठं भाग्य असणार आहे. शेवटी मग अर्जुन काय म्हणतो, सदाचाराची परिसीमा बघा तुम्ही. अर्जुन म्हणतो, उत्तरेला मी नृत्यकला शिकवलेली आहे, मी हिचा गुरु आहे, आणि या नात्याने ही उत्तरा माझी शिकीन आहे, तर ही माझ्या मुलीसारखी आहे, मी हिच्याशी विवाह करू शकत नाही. परंतु तुमची इच्छाच असेल की आमच्यासोबत नातं जुळवावं, तर माझा जो मुलगा आहे अभिमन्यू त्याच्याशी मी या उत्तरेचा विवाह लावेल आणि माझी पुत्रवधू म्हणून मी हिचा स्वीकार करेल, माझी सून म्हणून मी हिचा स्वीकार करेल, असा अर्जुन म्हणतो. सनातन संस्कृतीमध्ये असे सदाचारी माणसं आपल्याला दिसतात, परंतु आपण आपली सनातन संस्कृती विसरत चाललेलो आहोत. सदाचार काय असतो सनातन संस्कृतीचा तो विसरत चाललेलो आहोत आपण. आणि आपण हल्ली पाहतो की लेक्चर लोक स्वतःच्या विद्यार्थिनी बरोबरच लग्न करत आहेत. मोठे मोठे कोचिंग क्लासेसमध्ये मोठे मोठे लेक्चर देतात आणि तिथेच त्या कोचिंग क्लासेस मधल्याच मुलीसोबत लग्न करतात, पळून जातात. किंवा कॉलेजमध्ये जर आपण पाहिलं तर तिथेही तसे प्रकार घडत आहेत. हा कशाचा परिणाम आहे? आपण आपली संस्कृती विसरत चाललेलो आहोत, सदाचार विसरत चाललेलो आहोत, आपला समाज अधपतनाकडे जात आहे. आणि हे व्यवस्थित नियोजन करून ठेवलेलं आहे इंग्रजांनी मेकॉले शिक्षण पद्धती देऊन, आणि तीच मेकॉले शिक्षण पद्धती आताही चालू आहे. आपली परंपरा, आपली सनातन संस्कृती श्रेष्ठ होती. आता आपण जसं म्हणतो की हिंदू मुस्लिम भाई भाई, हे असं कधी होऊ शकत नाही बरं का, हे शक्यच नाही. मुसलमानामध्ये आपण पाहतो की त्यांच्यामध्ये चुलत बहीण असेल किंवा कोणीही असेल त्यांच्यासोबत ते निकाह करतात. काही त्यांच्यामध्ये तत्व वगैरे नसतात. एखादा मुस्लिम एखाद्या बाईला बहीण जरी म्हणत असेल तर याची शाश्वती नाही की ते शेवटपर्यंत बहीणच म्हणेल, कारण त्यांच्यामध्येच ते चुलत बहिणीसोबत पण लग्न करतात. याही पेक्षा अजून गोष्टी बऱ्याच आहेत, ते आपल्याला इथे काही विषय आणायचा नाही, परंतु एक माहिती असं म्हणून तुम्हाला सांगितलं. वास्तविक पाहता मात्रागमन हा दोष फार मोठा आहे वेश्यागमनापेक्षा बरं का. म्हणून देवाने इथे सांगितलेलं आहे की स्वतःचा मोठा दोष हा जीव झाकून ठेवतो आणि पुढल्याचा साना दोष वेश्यागमनासारखा हा मोठा करतो. मी असं म्हणत नाही वेश्यागमन लहान आहे म्हणून बरं का, हे लक्षात असू द्या. मला एवढंच म्हणायचं की मात्रागमनापुढे हा वेश्यागमन दोष छोटा पडतो, एवढंच मला म्हणायचं आहे. वास्तविक पाहता वेश्यागमन ही फार मोठा दोष आहे. ऐसे हे जीव कृतघ्न, अशा प्रकारे हे जे जीव आहेत ते कृतघ्न आहेत. कृतज्ञ आणि कृतघ्न यामध्ये फार मोठा फरक आहे, लक्षात असू द्या. जेव्हा जेव्हा हा शब्द येतो तेव्हा तेव्हा मी तुम्हाला अर्थ व्यवस्थित सांगतच असतो. कृतघ्न कशाला म्हणतात? कृतघ्न म्हणजे केल्या कृतीचा घ्न म्हणजे नाश करणारा, म्हणजे उपकार केल्यानंतर जो व्यक्ती उपकार मानत नाही, अपकारच करतो, त्याला कृतघ्न म्हणतात.
तुम्ही एखाद्या व्यक्तीवर उपकार केला, त्याची मदत केली, परंतु वेळ प्रसंगी तुम्हाला तो व्यक्ती कधीही मदत करणार नाही, तुम्हाला त्रासच देईल, याला कृतघ्न म्हणतात. घ्न घ्न अर्धा घ त्याला न, हा कृतघ्न शब्द झाला. आता कृतज्ञ कशाला म्हणतात? कृत म्हणजे केल्या क्रियेचा ज्ञ. ज्ञ कोणतं? तर ज्ञानेश्वराचं ज्ञ, बरं का. जसं आपण शाळेमध्ये शिकलो ज्ञ ज्ञानेश्वराचं, तर ते ज्ञानेश्वराचं ज्ञ आहे या शेवटी कृतज्ञ. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? केल्या उपकाराचा ज्ञ म्हणजे ज्ञान ठेवणारा, की याने माझ्यावर उपकार केलेले आहेत, याचे फार माझ्यावर उपकार झालेले आहेत, वेळ प्रसंग पडला तर मी याच्या नक्की मदतीला जाईल आणि वेळ प्रसंगी तो मदतीला येतोही, याला कृतज्ञ म्हणावं. वेळ प्रसंगी मदतीला आला नाही तरी फक्त केल्या कृतीचा ज्ञ म्हणजे ज्ञान ठेवणारा, की खरंच या भल्या माणसाने मला फार बिकट परिस्थितीमध्ये मदत केलेली आहे, अशी जाणीव जो ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात. तर असे हे जीव कृतघ्न आहेत, देव म्हणतात. केल्या कृतीचा उपकार ठेवत नाहीत, कृतघ्न. म्हणून याचा संसर्ग न करावा, असे जे कृतज्ञ लोक आहेत, उपकार केलेल्याची परतफेड हे अपकाराने करतात, अशा व्यक्तीचा संसर्गही करू नये माणसाने. स्पष्ट देव इथे आपल्याला ताकीद देतात. आणि आपल्याला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर हे तत्व पालन करणं फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. काय म्हणतात देव? असे जे अपकारी लोक असतात ना, अशा लोकांचा संसर्गही करू नये. हो काजी? महादायसा म्हणतात ठीक आहे. तर विचार करा तुम्ही, महादायसांमुळे आपल्याला किती नवनवीन ज्ञान प्राप्त होत आहे. महादायसाच प्रश्न करत आहेत. आपण बऱ्याच दिवसापासून पाहत आहोत महादायसांचेच मोठे मोठे प्रश्न आहेत, आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण, उत्तराचं विश्लेषण एवढं सुंदर केलेलं आहे देवाने, आणि महादायसाच्या मनातील शंका दूर केलेली आहे स्वामींनी. उत्तरार्ध लीळा क्रमांक 463. माता पिता श्राद्धानुवादू. मात्या पित्याच्या श्राद्धाविषयी स्वामी अनुवाद करतात. गणपती मढी अवस्थान. स्वामींचं अवस्थान गणपत मढामध्ये होतं. एक वेळ महादायसी पुसले जी माते पित्याचे श्राद्ध की जे ते तयासी पावे. महादायचा प्रश्न करतात स्वामींना, जी मात्या पित्याचं श्राद्ध आपण केल्यानंतर ते श्राद्ध त्यांना पावते का, त्यांना प्राप्त होते का? सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई 10 दिवसा भीतरी की जे ते पावे. बाई 10 दिवसामध्ये जे काही क्रिया केली तेवढीच त्यांना प्राप्त होते. येरण पवे, दुसरी कोणतीही क्रिया प्राप्त होत नाही. ते पितृदेवता घे. ते सर्व क्रिया तुमची त्या पितृदेवतेला जाते, तुमच्या वडिलांना किंवा तुमच्या आईला जात नाही ती क्रिया. आणि म्हणून देव म्हणतात की श्राद्ध दरवर्षी जे लोक करतात ते श्राद्ध कोणीही करू नये. आई वडील वारले किंवा आपला कोणी भाऊ वारला, बहीण वारली, तर त्यांच्यासाठी 10 दिवसामध्ये तुम्हाला जेवढं साधू संतांना दानधर्म करायचा आहे तेवढा करावा. या व्यतिरिक्त आपल्या महानुभाव पंथामध्ये श्राद्ध वगैरे करणं, तेरवी करणं हे कुठेच नाही. 10 दिवसामध्ये जे केलं तेवढंच प्राप्त होते त्यांना. बाकी तुम्ही जे करता ते पितृदेवता घेते. मग आपण तर परमेश्वराचे भक्त आहोत, मग देवतेसाठी आपण का क्रिया करायची? म्हणून आपल्या महानुभाव पंथाच्या अनुयायांनी कधीही श्राद्ध घालू नये. आई वडील वारले तर 10 दिवसामध्ये तुम्हाला ज्या क्रिया करायच्या त्या क्रिया तुम्ही करू शकता. हो काजी? महादायसा म्हणतात ठीक आहे. म्हणून श्री चरणा लागली, असं म्हणून महादायसा स्वामींच्या पाया पडतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 464. गुजरिया भाका गुजरेसी गोष्टी करणे. स्वामींनी एका गुजरासोबत संवाद साधलेला आहे, तो पण गुजर भाषेमध्ये. एको दिसी गोसावियांसी चिंचाये अवस्थान असे. एके दिवशी स्वामींना चिंचाये येथे अवस्थान होतं. चिंचाये हे एक देवतेचं स्थान आहे पैठण येथील. तव तेथ गुजरू एकू आला. तिथे एक गुजर माणूस आला. तयासी भेटी झाली. त्यांची आणि स्वामींची भेट झाली आणि गोसावी हरिकू स्वीकरिला. स्वामींना हर्ष वाटला की गुजर माणूस मला भेटलेला आहे. तयासी गुजरी भाका गोष्टी केली. त्यांच्यासोबत स्वामींनी गुजर भाषेमध्ये गोष्ट केलेली आहे. तो थोरू सुखिया झाला. तो जो गुजर होता तो खूप सुखिया झाला, म्हणजे त्याला आनंद वाटला, त्याला सुख झालं की आमचा गुजर माणूस आम्हाला इथे भेटला म्हणून. तर संवाद कसा साधला? पाठभेदानुसार वेगळी माहिती आलेली आहे, ती माहिती तळटिपेमध्ये दिलेली आहे. तर आता तळटीप पाहूया आपण. तेने गोसावी ते देखले आणि म्हणितले, आम्हारो यजमानू यहया ऐसे मा. तो व्यक्ती जो गुजर आहे तो म्हणतो, आम्हारो यजमानू म्हणजे आमचा माणूस, आमचा यजमान इथे आहे. कवन गावंथी आवियो कवन गावा जाईछो. म्हणून गोसावी क्षेम वार्ता पुसली. स्वामींनी कसा संवाद साधला? स्वामी म्हणतात, कवन गावंथी आवियो,
कोण्या गावावरून तुम्ही आलात बरं? कवन गावा जाईछो. स्वामी पण गुजर भाषेमध्ये बोलत आहेत. स्वामी म्हणतात तुम्ही कोण्या गावाहून आलात आणि कवन गाव जाईछो, कोण्या गावाला तुम्हाला जायचं आहे? म्हणून देशीची क्षेम वार्ता पुसिली. असं तर विचारलंच की तुम्ही कोण्या गावाहून आलात, कोण्या गावाला जायचं आहे, असं विचारल्यानंतर स्वामींनी पुन्हा देशीची म्हणजे गुजरात देशीची क्षेम वार्ता विचारलेली आहे. त्याने सांगितली. मग गुजरातमध्ये काय चालू आहे काय नाही अशी क्षेम वार्ता त्या व्यक्तीने सांगितलेली आहे. आपण सांगितली, स्वतःही सांगितली. त्याने तो थोर सुखिया झाला. त्या गुजराने सर्व क्षेमवार्ता गुजरात देशातील सांगितली. गुजरात राज्यातील, गुजरात देश म्हणजे काय तर गुजरात राज्य म्हणायचं आहे मला, परंतु 800 वर्षापूर्वी गुजरातला देशच म्हणायचे. तेलंग देश जसा शब्द आलेला आहे आपल्या चरित्रामध्ये, तसंच गुजरात पण देशच आपल्याला म्हणावं लागेल. तेलंग देशा कानड देशा न वचावे असं देवाने सांगितलेलं आहे. तर कन्नड भाषा कुठे बोलली जाते? कर्नाटकमध्ये. कर्नाटकाला पण देवाने देश असं बोललेलं आहे. वास्तविक पाहता हे तेलंगणा राज्य, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात हे सर्व राज्य आर्यावर्ताचे भाग होते. म्हणजेच अखंड असा जो हिंदुस्थान होता पूर्वीच्या काळामध्ये, स्वामींच्या काळामध्ये इराक, इराण, अफगाणिस्तान, बांगलादेश, म्यानमार हे सर्व देश जे आहेत भारताचेच एक अविभाज्य घटक होते. नेपाळ, भूटान, कंबोडिया हे सर्व भारताचेच एक अविभाज्य अंग होते. तर अशी वार्ता स्वामींनी विचारली, त्या गुजर माणसाने सांगितलेली आहे क्षेम वार्ता. त्याने तो थोर सुखिया झाला, त्याला खूप सुख झालेलं आहे. पुढं तो गुजर म्हणतो, रुडू किंदू तुम्हारे बापू महातारो पितर महाराधणी, महारो तुम्ही स्वदेशी आजी, धन्य महारो जी पुण्य होता, भलो की धो गुसाई हमारो, थोर सुखिया झाला मग गोसावी पाठवणी दिधली. तो गुजर म्हणतो, रुडू किंदू तुम्हारे बापू, म्हणजे जे काही आमचे बाप वगैरे आहेत ते श्रेष्ठ आहेत. महारो पितर महारो धनी, माझे पिता माझे धनी, आणि तुम्ही माझे स्वदेशी आहात. मी धन्य झालो, मला चांगलं पुण्य मिळालं, बरं झालं तुमची आणि माझी भेट झाली. गुसाई आम्हारो, तुम्ही माझेच आहात असं तो गुजर म्हणतो. थोर सुखिया झाला, खूप सुख झालं. मग गोसावी पाठवणी दिधली. आता तुम्हाला असं वाटेल की हे थोर सुखिया झाला, त्यांना खूप सुख झालं, त्यांना खूप सुख झालं. मी वारंवार सांगत आहे हे कशामुळे? तर खाली तळटिपेमध्ये पाठभेद जो आलेला आहे त्या पाठभेदामध्ये दोनदा हे वाक्य आलेले आहेत. पहिला पाठभेद वेगळा होता, त्यामध्ये पुन्हा ते वाक्य आलं. दुसरा पाठभेद वेगळा आहे, पुन्हा त्यामध्ये ते वाक्य आलं सुखिया झाला म्हणून. आणि म्हणून मी तुम्हाला हे शब्द वारंवार सांगत आहे. तर अशा प्रकारे त्या गुजराचा आणि स्वामींचा संवाद झालेला आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 465. लखुबाईसा लखुमिया वीरू कथन. लखुबाईसा ह्या लखुमिया विषयी कथन करतात. काय कथन करतात? तर तो एक वीरू कथन, म्हणजे तो एक वीर होता असं कथन करतात. उंबरडा आणि सेऊगावामध्ये वाट उठली. उंबरडा आणि सेऊगाव या दोन गावाच्या मध्ये जे रस्ता होता त्या रस्त्यावर लखुमिया हा प्रवास करत होता. आणि प्रवास करत असताना वाट उठली म्हणजे त्याला दरोडेखोरांनी अडवलं. तेथ लखुमिया मारिला, त्या दरोडेखोरांनी लखुमियाला मारून टाकलं. तो अधोगती गेला, म्हणजे हिंसेच्या मरणाने मेला. म्हणजे तो काय चांगल्या गतीने गेला का? त्याला चांगलं मरण आलं का? तर हीन मरण आलेला आहे, हिंसेच्या मरणाने मेला. म्हणून इथे शब्द वापरलेला आहे चरित्रकारांनी की तो अधोगती गेला. कान्हरदेवाच्या पोटा येऊनी जाय सपनी आला. कान्हरदेव हा मोठा भाऊ होता लखुमियाचा. तर त्या कान्हरदेवाची जी पत्नी होती त्या पत्नीच्या पोटी हा यायचा. कोण? लखुमिया. म्हणजे भावजईच्याच पोटी तो यायचा. पुन्हा गर्भामध्ये पोटी येऊन जाय, पोटामध्ये यायचा, गर्भामध्ये यायचा आणि जायचा. जायचा म्हणजे काय व्हायचं? तर त्याचा जन्मच व्हायचा नाही बरोबर, तो नेमका आडवा व्हायचा गर्भामध्ये आणि मग त्याला खांडून काढावं लागायचं बाहेर. सपनी आला, मग तो स्वप्नामध्ये यायचा. गोसाव्याचा ठाई उपहारू करी मग मी उपजेन. मग तो लखुमिया जो आहे तो स्वप्नामध्ये आला लखुबाईसाच्या की तू स्वामींपाशी जा, उपहार कर आणि मग मी उपजेन, म्हणजे माझा व्यवस्थित जन्म होईल, मरे ना मग मी मरणार नाही. लखुबाईसी विनविले, अशी विनंती लखुबाईसांनी स्वामींपाशी केली. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, वृद्धासंगमापासोनी वाघांड संगमुवरी आर्तलो परतलो करा. वृद्धासंगमापासून वाघांड संगम जे आहे तिथून आर्तलो परतलो करा, म्हणजे जाणं येणं करा
आणि येथ एक उपहारू करा आणि मग आमच्या ठिकाणी उपहार करा असं स्वामी म्हणतात. आता हीच लीळा जी आहे ती सविस्तरपणे तळटीपेमध्ये आलेली आहे. वेगळे पाठभेद तळटीपेमध्ये दिलेले आहेत. तर आता आपण तळटीप पाहूया. पाठभेदानुसार पहिला पाठभेद इथे टाकतात संपादक. लखुबाईसाचे भाऊ लखुमिया. लखुबाईसा जी होती तिचा भाऊ लखुमिया होता. तो घोटणीचे वाटे जुझी पडिला. पाठभेदानुसार घोटणीच्या रस्त्यावर तो भांडण करता करता मेला. म्हणजे दरोडेखोर आले, मग मारामाऱ्या झाल्या, त्यामध्ये तो मेला. नुसताच घाबरून मेला का? तर दरोडेखोरामध्ये जे काही लोक होते त्यांनाही बऱ्यापैकी यांनी मारलेलं होतं. म्हणजे हा पराक्रमी होता. घाबरून नाही मेला की घाबरला आणि बस आता मी काही करू शकत नाही, ते लोक आले आणि बस सूर्या खुपसल्या पोटामध्ये आणि मारून टाकला, असं झालं नाही. तर हा वीर होता आणि म्हणून या लखुमियाने काय केलं, त्या दरोडेखोरांवर पुन्हा त्याने हल्ला केला. आता दरोडेखोर आलेलेच आहेत, मी मरणारच आहे, त्याला लक्षात आलं. मग आता उगच मरण्यापेक्षा फुकटात आपण त्यांचेही काही मारू, म्हणून त्यांनी हल्ला केला. तर झुंजी पडिला म्हणजे काय, त्यांनी चांगली झुंज घेतली त्यांच्यासोबत आणि मग तो तिथे पडला. तेथ त्याचा भडखंबा केला वरी धुपे घातले. एखादा वीर व्यक्ती असा जर मेला, दरोडेखोरांसोबत झुंजत झुंजत मेला, जे दरोडेखोर इतर जणांना पण त्रासदायक ठरत होते, त्यांना मारण्यासाठी हा तिथे मेलेला आहे. म्हणून लोकांनाही वाटलं की चांगलं शौर्य गाजून हा मेलेला आहे, तर याच्या नावाने भडखंब तयार केला पाहिजे. म्हणजेच काय, कीर्तिस्तंभ तयार करणे. भडखंब म्हणजे काय, मेलेल्या व्यक्तीच्या नावाने स्तंभ तयार करणे. जसा पैठणला स्तंभ आहे, कीर्तिस्तंभ त्याला म्हणतात. तर इथे याच्या नावाने म्हणजे लखुमियाच्या नावाने भडखंब तयार करण्यात आलेला आहे. आणि तिथे धुपे घातले म्हणजे धूप लावला. लखुबाईसे तया वाटा येती जाती तया धुपे पासी बसती. लखुबाईसाचा सख्खा भाऊ होता. त्या रस्त्याने जाणं येणं करत असताना तिला भावाची आठवण यायची. तो भडखंब दिसायचा, मग त्या भडखंबापाशी जाऊन बसायची की माझा भाऊ इथेच मेला, शौर्य गाजून मेला. तो कोणी आखतवाये दुधाचे बोट लावी. मग कोणी जाऊन त्या भडखंबावर कोणी अक्षदा वाहायचे, कोणी दुधाचं बोट लावायचे, दूध आणून ठेवायचे, दह्याचे बोट लावी कोणी दही लावायचे, दही आणून ठेवायचे. तिये दुःख करीती. मग बहीण दुःख करायची लखुबाईसा. मग लखुबाईसा दुःख करायची स्वतःच्या भावासाठी, माझा भाऊ इथे मेला म्हणून. मग एकोदी स्वप्न देखिले. मग तिला एके दिवशी स्वप्न पडलं, म्हणजे जेऊसू का. लखुबाईसाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये लखुमिया आला आणि बहिणीला म्हणतो की ताई मला जेवायला दे, मी भुका मरतू असे, मला खूप भूक लागलेली आहे. मग गोसाविया पासी आली. मग लखुबाईसा स्वामींपाशी आली. स्वप्नू सांगितले, स्वप्न सांगितलं. मग गोसाविया ते उपहारा लागी विनिविले. स्वामींना विनंती केली लखुबाईसांनी उपहार स्वीकार करण्यासाठी. गोसावी मानिले, स्वामींनी विनंती स्वीकार केली. उपहारून फजविला, छानपैकी उपहार तयार करण्यात आला स्वामींसाठी. गोसावियांसी ताट केले, स्वामींसाठी ताट तयार करण्यात आलं. आरोगण दिधली, स्वामींना आरोगणा दिली. गुरुळा विडा झाला, गुरुळा केला स्वामींनी. जेवण झाल्यानंतर विडा घेतला. दुसरा एक पाठभेद आलेला आहे, तेही तुम्हाला सांगणार आहे मी. कान्हर देया धारा लखुमिया, हा दुसरा पाठभेद सांगतो बरं का. कान्हर देवाचा लहाना भाऊ, धाकटा भाऊ जो आहे तो लखुमिया होता. तो सेऊ गावीचा मार्गी उंबरडीची सांत करी. तो काय करायचा, उंबरडी नावाचं जे गाव होतं, उंबरडी गावाला जो साप्ताहिक आठवडी बाजार भरायचा, तो बाजार करायचा जाऊन. त्यासी मार्गी चोर उठिले. असंच एकदा बाजार करून येत होता, रस्त्यामध्ये चोरांनी अडवलं. तयासी झुंजिन्नला, घाबरला नाही की चोर आले आता मी काय करणार. हातपाय त्याचे काय थरथर कापायला नाही लागले. तो त्यांच्यासोबत झुंज घेतो. तोही पराक्रमी होता. ते अवघेची आधी मारिले. एकटा लखुमिया होता, परंतु एकट्या लखुमियाने सर्व चोरांना मारून टाकलं. हे चोर येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रासदायक ठरायचे आणि लखुमियाने सर्वच चोरांना मारून टाकलं. एवढा पराक्रमी लखुमिया होता. मग तोही पडिला आणि मग सर्वांना मारून मग शेवटी तो पडला, म्हणजे लखुमिया मेला, रणांगणी पडला त्या. म्हणजे तुम्ही विचार करा, आठवडी बाजारचा रस्ता, भरपूर लोक जाणे न करायचे. या चोरांचा खूप त्रास होत होता त्या लोकांना, गावकऱ्यांना. आणि एकट्या लखुमियाने सर्वांना मारून टाकलं म्हणल्यानंतर सर्व गावकऱ्यांना खूप आनंद झाला. चोर मेले, आनंद झाला, परंतु लखुमिया मेला याचंही त्यांना खूप दुःख झालेलं होतं. आणि म्हणून तर गावकऱ्यांनी तिथे एक मोठा स्तंभ तयार केला होता त्याच्या आठवणीमध्ये. मग लोक तिथे दही दूध नेऊन ठेवायचे, तिथे धूप लावायचे, कारण पूर्ण जनतेला त्याने त्या चोरांपासून, दरोडेखोरांपासून भयमुक्त केलेलं होतं. तर असा तो लखुमिया रणांगणी पडला त्या. तो कान्हरदेवासी स्वप्नीये. मग तो लखुमिया कान्हरदेवाच्या म्हणजे वडील भावाच्या
स्वप्नामध्ये यायचा. हा एक पाठ झाला. आता दुसरा पुन्हा पाठ आलेला आहे. जी जी लखुमिया बिरजाला तो स्वप्नी दाखवितू असे कान्हर्द्याच्या पोटा येऊनी 9 मास भरती तव बरवा गर्भी वाढताय. पाठभेदानुसार चरित्रकार सांगतात की लखुमिया मेल्यानंतर तो स्वप्नामध्ये यायचा घरच्या लोकांच्या. कान्हर देवाची जी पत्नी होती त्या पत्नीच्या पोटी गर्भ राहायचा. त्या गर्भामध्ये हा लखुमिया यायचा. 9 महिन्यापर्यंत गर्भ व्यवस्थित वाढायचा आणि प्रसूती समय आडवा येताय. आणि प्रसूती व्हायची म्हटलं की ते जे बाळ आहे म्हणजे लखुमिया जो आहे गर्भामधला तो आडवा व्हायचा. मग सुईनी करवी खांडू खांडू काटवी जे. आणि मग सुईनी करवी म्हणजे ती जी दाई होती त्या दाईनीला बोलवून मग ते खांडू खांडू म्हणजे तुकडे तुकडे करून त्याला बाहेर काढावं लागायचं. ऐसे कष्ट जोमाईसी होता ती जी जी जोमाईसा आहे तिला असे कष्ट होत आहेत. जोमाईसा म्हणजे ही कान्हर देवाची पत्नी. ते अखंड माते म्हणती. मग ते मला अखंड म्हणतात की या संकष्टावर की या उपद्रवावर काही उपाय योजिला पाहिजे आपण. तरी ज्या गोसाव्यांची गोष्टी करीता असता त्या ते तुम्ही विनवा. लखुबाईसा म्हणते की जोमाईसा मला नेहमी म्हणते की स्वामींना विनंती करा, स्वामींना विनंती करा या संदर्भामध्ये. ते पाटा बांधोणी आली कोणी रिघाव्या दिस दोन्ही पोट दुखत होते आणि आली गोसाव्यासी दंडवत घातले विनविले सर्वज्ञ म्हटले बाई लखुमिया पोटासी आला असे त्याचा घाई बहुत ठेले. तो बहुताचा घाई ठेला. वाघाडे संगमोनी वृद्धा संगमवरी आर्तलो परतलो करा मग उपजेल मग तैसेची निघाली. पाठभेदानुसार वेगळा वृत्तांत सांगतात चरित्रकार. काय म्हणतात चरित्रकार की पुन्हा गर्भ राहिला, पुन्हा लखुमिया गर्भामध्ये आलेला आहे आणि मग अशा प्रसंगी आता पुन्हा तोच त्रास पुन्हा उद्भवणार असं लक्षात आल्यानंतर लखुबाईसा स्वामींकडे आलेली आहे. स्वामींना विनंती करते. मग स्वामी म्हणतात बाई वाघडे संगम जे आहे तिथून ते वृद्धा संगमावरी येणं जाणं करा आणि मग व्यवस्थित जो लखुमिया आहे तो जन्माला येईल. आणि मग लखुबाईसांनी तसं केलं भावासाठी आणि नंतर मग लखुमिया पुन्हा जन्माला आला. आता प्रश्न असा पडतो, काहींच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, काहींच्या मनामध्ये प्रश्न पडलाही नसेल, परंतु तुम्हाला ज्ञान चांगलं प्राप्त व्हावं म्हणून मीच प्रश्न उद्भवत आहे आणि मीच त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. प्रश्न असा आहे, आपण तर म्हणतो माणूस मेल्यानंतर तो नरक योनीमध्ये जातो आणि मग इथे आपण पाहत आहोत लखुमिया वारंवार स्वतःच्याच भावजईच्या पोटी गर्भामध्ये येत आहे. असं कसं काय बरं? स्वामींनी पण या प्रसंगाला अनुमोदन दिलेलं आहे की खरंच असं होत आहे, ही घटना खरी आहे. स्वामी पण होकार भरतात. मग असं कसं काय? ब्रह्मविद्या शास्त्र तर सांगते की एकदा मनुष्य जन्मातून हा जीव निघून गेला की नरकाला जातो. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होते. आणि इथे तर लखुमिया मेला आणि पुन्हा भावजईच्याच पोटी येत आहे गर्भामध्ये. एकदा नाही, दोनदा नाही, वारंवार येत आहे आणि खूप कष्ट होत आहेत त्याला पण. तरी असं कसं काय? तर ह्यामागचं कारण असं आहे, श्रीकृष्ण महाराजांनी ज्याप्रमाणे गीतेमध्ये सांगितलेलं आहे, जर समाजाच्या हितासाठी एखादा व्यक्ती मेला असा, जसे इथे लखुमिया मेले, समाजाच्या हितासाठी मेले. लखुमिया म्हटले असते माझ्याकडे जे आहे ते सर्व घेऊन जा रे बाबा, मला काय मारू नका. त्या चोरांना म्हटले असते, त्या दरोडेखोरांना म्हटले असते, दरोडेखोर निघून गेले असते. लखुमियांनी ठरवलं यांचा त्रास आता खूप झाला, आता डोक्यावरून पाणी जात आहे, यांना अद्दल घडवलीच पाहिजे. एकटे लखुमियाच त्या दरोडेखोरांसोबत झुंजले, सर्वांना मारलं, सर्व समाज तिथला भयमुक्त केला आणि मग ते धारातीर्थी पडले. बरं, हा एक प्लस पॉइंट होताच. दुसरा एक प्लस पॉइंट होता, या एका कारणामुळे जन्माला आले असं नाही, तर दुसरा एक प्लस पॉइंट होता की यांची बहीण स्वामींच्या सन्निधानामध्ये यायची. श्रीकृष्ण महाराजांनी जसं अर्जुनाला सांगितलं की समाजाच्या हितासाठी जर तू इथे रणांगणी पडशील, धर्मासाठी जर तू इथे रणांगणी पडशील तर तुला चांगलंच लोक प्राप्त होणार आहे. हा एक पॉइंट होता. त्याचबरोबर लखुबाईसा, त्याचप्रमाणे लखुमिया पण इथे पडलेला आहे समाजासाठी. हा एक पॉइंट झाला, हा एक मुद्दा झाला. दुसरा एक मुद्दा असा येतो की लखुमियाची सख्खी बहीण लखुबाईसा स्वामींच्या सन्निधानामध्ये यायची आणि लखुबाईसांनी विनंती केलेली आहे. लखुबाईसांना पाहून स्वामींना क्यू आलेली आहे आणि म्हणून लखुमिया परत मनुष्य जन्मामध्ये येत होता. ही स्वामींची लीळा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि लखुबाईसाचा जो आभार होता त्याचा फायदा लखुमियाला झालेला आहे. आणि हे सर्व कार्य जे आहे ते ओळगणी मायेने केलेलं आहे. लखुमिया मेला तरी पण भावजईच्याच गर्भामध्ये या लखुमियाला तिथे ओळगणी मायेने टाकलेला आहे. त्याला जडत्वाला नाही जाऊ दिलं. नाहीतर वास्तविक पाहता माणसाला जर मारलं एखाद्या व्यक्तीने तर त्याला जडत्वाला जावं लागते.
परंतु त्याला जडत्वाला जायची गरज पडली नाही. त्याचा आभार एवढा होता, त्याचं दैव एवढं चांगलं होतं की त्याला ओळगणी मायेने जडत्वाला न जाऊ देता त्याला त्याच्याच भावदेवीच्या गर्भामध्ये घातलं. आणि शेवटी स्वामींनी पण उपहार स्वीकार केला आणि स्वामींनी सांगितलेल्याप्रमाणे, स्वामींच्या आज्ञेप्रमाणे लखुबाईसांनी पण आर्तलो परतलो केलं आणि लखुमिया व्यवस्थित जन्माला आले. तर हे त्यामागचं कारण होतं. तुम्हाला व्यवस्थित चरित्र समजलेच असतील अशी अपेक्षा आहे. नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आजच्या ज्ञानसत्रामध्ये जे आपण 4 चरित्र पाहिले स्वामींचे, हे 4ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आणि असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही असे ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड करणार आहे ते व्हिडिओ अविरतपणे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, लखुमियाला पुन्हा मनुष्य जन्म का प्राप्त होत होता मेल्यानंतर पण? वास्तविक पाहता लखुमिया हिंसेच्या मरणाने मेला, त्या चोरांनी त्याला मारून टाकलं, तरी पण त्याला वारंवार मनुष्य जन्म का भेटत होता? स्वतःच्याच भावजेच्या पोटी तो का जन्माला येत होता? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, गीतेमध्ये कुणाकुणाचे बोलणे आलेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे, गीतेमध्ये 5 जणांचे बोलणे आलेले आहेत. पहिला म्हणजे धृतराष्ट्र. धृतराष्ट्राचं बोलणं झाल्यानंतर संजयाचं बोलणं आहे. संजयाचं बोलणं झाल्यानंतर दुर्योधनाचं बोलणं आहे. दुर्योधनाचे पूर्ण गीतेमध्ये फक्त 9 श्लोक आहेत आणि ह्या 9 श्लोकामध्ये त्याने काही फार गुह्य तत्वज्ञान नाही मांडलेलं आहे, तर त्याने फक्त आपल्या सैन्याची, पांडवांच्या सैन्याची माहिती द्रोणाचार्यांना सांगितलेली आहे. या व्यतिरिक्त त्याने काहीही बोललेलं नाही. त्यानंतर मग अर्जुनाचं बोलणं आहे आणि श्रीकृष्ण महाराजांचं बोलणं आहे. आणि या गीतेमध्ये जे श्रीकृष्ण महाराजांचे श्लोक आहेत त्या श्लोकांमध्येच गुह्य असं तत्वज्ञान आहे. तर असं या प्रश्नाचं उत्तर होतं. प्रत्येकाला जॉब असतो, घरकाम असते, नोकरी असते, उद्योगधंदे असतात, कोणाला शेतीतले कामं असतात. हे एवढं सगळं करून तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून ईश्वराच्या स्मरणामध्ये वेळ घालत आहात. ईश्वराचे चरित्र तुम्ही ऐकत आहात. खरंच तुम्ही दैवाचे, भाग्याचे आहात जे कोणी हे चरित्र ऐकत आहेत आणि आपल्या जीवनातील अनमोल असा वेळ ईश्वराच्या स्मरणामध्ये तुम्ही व्यतीत करत आहात. खरंच तुम्ही दैवाचे आणि भाग्याचे आहात. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेंसह, ज्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आर्यांविषयी माहिती सांगणार आहेत. इंग्रजांनी खोटा इतिहास पसरवला, भारतामध्ये आर्य लोक बाहेरून आले, या संदर्भामध्ये स्वामींचं मत काय आहे? आर्य कुठले आहेत हे तुम्हाला उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये माहिती मिळणार आहे. तुमच्या घरचे जे काही कॉलेजमध्ये जाणारे मुलं आहेत त्यांना असा खोटा इतिहासच सांगितला जातो, परंतु हे आर्य होते तरी कोण, यांचा मूळ रहिवास कुठला होता हे तुम्हाला उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर संकिया ते पूजा पाहो धाडणे हे चरित्र आपण उद्या पाहणार आहोत. साधा ते चक्रपाणी पाहो धाडणे हे चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. आणि एकाईसा स्नान निखेदू हेही चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर असे एकंदरीत 3 ते 4 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेंसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड